प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. सुमने होनी गळूनी पडावी प्रभूच्या पदकमळाशी. देह जिजावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. अशा प्रकारचं गाणं आपण बऱ्याच वेळेला गात असतो. त्या गाण्यामुळे काय दडलेलं असतं की जर परमेश्वराची सुवार्ता सगळीकडे पसरवायची असेल तर त्यासाठी शरीराकडे दुर्लक्ष करावं लागतं. परंतु ते नकारात्मकदृष्ट्या दुर्लक्ष नाही तर सकारात्मकदृष्ट्या दुर्लक्ष करावं लागतं. ह्याचा अर्थ असा की जाणून बुजून उपास तापास आत्मक्लेश शरीराला एक प्रकारची शिक्षा देऊन ते कह्यात आणावं लागतं. इतकंच नाही तर ते शरीर चंदनासारखं झिजवावं लागतं, मेणबत्तीसारखं पेटवावं लागतं. म्हणून असं म्हणतात की स्वच्छ होण्यासाठी फाटावं लागतं, शुद्ध होण्यासाठी जाळून घ्यावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी गाळून घ्यावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे आज प्रभू येशू ख्रिस्त एक महत्त्वाचं वाक्य म्हणत आहे की गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर तो पुष्कळ पीक देतो. ह्याला एक दोन प्रकारची पार्श्वभूमी आहे. एक पार्श्वभूमी बायबलची आणि दुसरी पार्श्वभूमी आजच्या सणाची. बायबलची पार्श्वभूमी अशी की प्रभू येशू ख्रिस्त उपदेश करत असताना त्याचा उपदेश ऐकण्यासाठी काही ग्रीक लोक त्याला भेटायला आले. फिलिप आणि आंद्रिया ह्यांनी त्या ग्रीक लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं. प्रभू येशू ख्रिस्त हा इब्राहिममधून आलेला, यहुद्यांमधून आलेला आणि म्हणूनच तो हृदयाचा लीन सौम्य नम्र आणि शुद्ध स्वच्छ होता. परंतु ग्रीक भाषिक लोक मात्र मेंदूच्या पातळीवरती बुद्धिजीवी जीवन जगत होते आणि म्हणूनच येशू त्यांच्याच भाषेमध्ये त्यांनाच समजू शकेल अशा प्रकारचं प्रतीक वापरतो आणि ते प्रतीक आहे गव्हाचा दाणा. की हा गव्हाचा दाणा जमिनीमध्ये पडल्यानंतर पूर्णपणे कुजतो, रुजतो आणि मग एक नवीन अशा प्रकारचं कणीस घेऊन बाहेर येतो. ते जे कणीस असतं ते पूर्णपणे नवीन असतं, परंतु ते गव्हाचंच असतं. त्याला लोंब्या आलेल्या असतात, 100 दाणे आलेले असतात. एक दाणा 100 दाणे निर्माण करतो, मात्र त्यासाठी त्याला जमिनीमध्ये गाढून घ्यावं लागतं, स्वतः मरावं लागतं. ग्रीक भाषिक लोकांची विचारसरणी होती. ती विचारसरणी द्वैतवादी होती. द्वैतवादी म्हणजे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा. मग शरीरासाठी जे करायचं आणि आत्म्यासाठी जे करायचं त्यांचा एकमेकांशी संबंध नाही असं समजायचं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक वेगळा विचार दिला की आत्मा आणि शरीर ह्यांनी मिळून माणूस हा एकच आहे. म्हणून शरीरासाठी जे काही केलं जातं त्याचा परिणाम आत्म्यावर होतो, आत्म्यासाठी जे काही केलं जात असतं त्याचा परिणाम शरीरावरती होत असतो. बर्नर्ड तिरेल नावाचे एक विचारवंत होऊन गेले. त्यांनी किती सुंदर म्हटलंय बघा की जेव्हा शरीर उत्सव करत असतो तेव्हा आत्म्याला उपवास घडत असतो, परंतु शरीर जेव्हा उपवास करत असतं तेव्हा आत्मा उल्लसित होत असतो. असं शरीर आणि आत्म्यांचं एकमेकांशी संबंध आहे. हा संबंध एकदा समजला आणि मग शरीराला आपण व्यवस्थितपणे लगाम घातला की तेच शरीर आत्म्याला रथामध्ये बसवून स्वर्गाच्या वाटेवरती नेऊन सोडत असतं. शरीर हा अडथळा बनत नाही, शरीर हे माध्यम बनत असतं. म्हणून आता दुसरी पार्श्वभूमी आहे ज्या संताचा सण आपण साजरा करत आहोत त्याविषयीची. संत जॉन दिब्रिटो दक्षिण भारतामध्ये ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करण्यासाठी एक जेजुएट धर्मगुरू म्हणून त्यांनी खूप खूप कष्ट घेतले, रक्तसाक्षी बनले आणि भारतीय पद्धतीने आपल्या लोकांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
हे करत असताना आपली युरोपियन पार्श्वभूमी, आपली विचारसरणी, आपली आवड निवड, आपली पसंती, आपल्या इच्छा आकांक्षा ह्या सगळ्यांना त्यांनी तिलांजली दिली, म्हणून आज ख्रिस्त सभा त्यांचा गौरव करत आहे. आपण देखील स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की खरोखरच माझ्यामधील कोणत्या गोष्टीला मला तिलांजली द्यावी लागणार आहे, की ज्या खरोखरच आवश्यक, उपयुक्त, उच्चतम, उदात्त आणि उत्तुंग गोष्टी आहेत, त्या गोष्टी फोफावू शकतील. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी दुसरे एक प्रतीक इतरत्र वापरलेलं आहे, की जी द्राक्षाची वेल फळ देत नाही ती छाटावी लागते. ती छाटली की मग भरपूर फळ द्यायला लागते. तसंच काही गोष्टींना आपण आपल्या जीवनामध्ये फाटा द्यायला पाहिजे, तरच आपल्या इतर क्षेत्रामध्ये नक्कीच भरभरून पीक येईल. हे पीक आपल्याला घेता यावं आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव आपल्याला करता यावा, म्हणून संत जॉन दी ब्रिटो ह्यांच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे दयेची याचना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.